वारणानगर इथं वारणा उजवा कालव्यासाठी जे उत्खनन करण्यात आलं आहे त्यातून निघालेले दगड, माती, मुरुम असं गौण खनिज कालव्याच्या दोन्ही बाजूला टाकण्यात आलं आहे. वारणानगर इथली गौणखनिज संपत्ती चोरून नेऊन त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. स्थानिक महसूल प्रशासन आणि पाटबंधारे विभागानं त्याकडे दुर्लक्ष करत खनिज माफियांना पाठीशी घातलाय असा आरोप दलित महासंघानं केलाय. ही गौण खनिज संपत्ती चोरणाऱ्यांवर कारवाई करावी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी दलित महासंघाच्या वायदंडे गटानं केली आहे. या मागणीसाठी या गटानं पन्हाळा तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलंय. दलित महासंघाच्या वायदंडे गटाचे अध्यक्ष सुधाकर वायदंडे, राज्य उपाध्यक्ष पोपट लोंढे, सदाभाऊ चांदणे, संभाजी मस्के, सागर लोंढे, दिलीप केकरे, प्रभाकर तांबिरे, शंकर पांढरे यांचा या ठिय्या आंदोलनात सहभाग आहे. संबंधितांवर ताबडतोब कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा दलित महासंघाच्या वायदंडे गटानं दिलाय. पन्हाळ्याचे नायब तहसीलदार शंकर गुरव यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलंय.